मी काय बोलत आहे कळत आहे सगळ्यांना? व्यंजकचा अर्थ होतो सजेस्टिव्ह. सजेस्टिव्ह म्हणजे सजेस्ट करणे. सजेस्ट करणे म्हणजे एखाद्याला सांगणे, सूचना देणे, किंवा त्यालाच आपण म्हणतो सूचक, सूचना देणारा किंवा त्याला गायडन्स करणारा, असं भरपूर पद्धतीने आपण त्याला ओळखू शकतो. ठीक आहे. व्यंजक म्हणजे सूचना देणारा, गायडन्स करणारा, दाखवणारा, शो करणारा, याला आपण शब्द म्हणू व्यंजक. एवढं समजलं का? पहिल्याचा ज्याला समजलं नसेल मला विचारा. व्यंजक यालाच म्हणतात सूचक, यालाच म्हणतात इंडिकेटर. ठीक आहे. आता दाखवणारा, दर्शवणारा याला म्हटलं आपण व्यंजक. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, तुम्हाला या प्रकरणामध्ये प्रश्न विचारला जाईल आणि त्या प्रश्नाचं आन्सर काढण्यासाठी काहीतरी दाखवलं जाईल. समजत आहे? म्हणजे सूचक दिलं जाईल. समजत आहे का मी काय बोलत आहे? जसं तुम्हाला एखादा उदाहरण दिला, 48.92 या संख्याचा दशांशामध्ये, या संख्येच्या दशांशामध्ये, या संख्याला दशांश मध्ये पूर्ण करा. तुमचा प्रश्न काय आहे? संख्येला दशांश मध्ये पूर्ण करा, दशांश मध्ये पूर्ण करा, असा तुम्हाला प्रश्न आहे. दशांश मध्ये. ठीक आहे. मग दशांश मध्ये पूर्ण करा जर म्हणत असेल तर ही जी संख्या आहे, ही संख्या काय झाली? सजेस्टिव्ह झाली. सजेस्टिव्ह म्हणजे कशा, कोणाला तुम्हाला दशांश मध्ये करायचं आहे? तर या संख्येला दशांश मध्ये करायचं आहे. जो प्रश्न दिला असेल ते प्रश्न कशावरून सोडवायचं? तर या संख्येवरून सोडवायचं. म्हणून या संख्येला काय म्हणायचं? सजेस्टिव्ह म्हणजे सूचक. ही सूचना देत आहे, या संख्येवरून तुम्हाला सूचना मिळाली आहे. समजत आहे मी काय बोलत आहे? कळत आहे का? हो सर. याला म्हणायचं सजेस्टिव्ह म्हणजे सूचना देणारा. जसं आपल्या गाडीला इंडिकेटर असते, आपल्याला एका बाजूला जर जायचं असेल तर आपण त्या बाजूचा इंडिकेटर चालू करतो, म्हणजे तो लाईट तुमचा पेटतो. लेफ्ट असेल, आपल्याला लेफ्ट बाजूला जर जायचं असेल, लक्ष द्या आता, त्याला इंडिकेटर काय म्हणतात? इंडिकेटर म्हणजे सूचना देणारा, सूचना देतो तो. तुम्हाला लेफ्ट साईडला जायचं असेल, तुम्ही लेफ्टचा जर इंडिकेटर दाबलं तर लाईट कोणता तुमचा चालू होईल? लेफ्ट साईडचा. म्हणजे समोरच्या व्यक्तींना काय होत आहे? सूचना मिळत आहे त्या लाईटमुळे की या व्यक्तीला आता कुठं जायचं आहे? लेफ्ट हँड साईडला जायचं आहे. म्हणून त्याला म्हणतात इंडिकेटर. इंडिकेटर म्हणजे सूचना देणारा, सूचक. ठीक आहे. पण गणितीय भाषेमध्ये त्याला नाव दिलेलं आहे सजेस्टिव्ह. समजलं? तर अशा पद्धतीनं सूचक. त्याच्यानंतर नंतर एक शब्द आहे अंदाजीकरण. कोणता शब्द आहे? अंदाजीकरण. आता अंदाजीकरण, अंदाजे शब्द समजते का तुम्हाला? अंदाजे, अंदाजे, अंदाजे पेपर आहे आता काही दिवसांनी, समजा तुमचा पेपर असेल, तुम्हाला समजा येतच नाही प्रश्नाचं उत्तर, मग तुम्ही काय करणार? अंदाजे मारणार. अंदाजे मारणार. अंदाजे टोला समजते ना? येत नाही तरी कसं तरी त्याला चुकच्या. अंदाजे म्हणजे काय? तर अंदाजे म्हणजे अप्रॉक्सिमेट. असं नाही, चुकीचं नाही. तुक्का. तुक्का पण असं नाही आहे. थोडस डोकं लावून तुक्का लावायचं असतं, त्याला म्हणतात अप्रॉक्सिमेट. अंदाजे असं नाही की पूर्णचा पूर्ण डोळे बंद करून काम करायचं. थोडस डोकं लावायचं. उत्तर नाही येत आहे ना? हा, मग हा येऊ शकते, मग हा येऊ शकते. आलं का लक्षात? म्हणजे थोडस डोकं लावून काहीतरी थोडस 50% अंतर आपलं आन्सरिंग काढणे. म्हणजे असं नाही की डोळे बंद करायचे आणि कोणताही कुठेही हात गेला म्हणजे तो आन्सरिंग, असं नाही. थोडस डोकं लावायचं आणि हा येऊ शकेल किंवा हा येऊ शकेल. समजा तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत, पहा अंदाजे कशाला म्हणायचे? 4 पर्याय दिले आहेत. या 4 पर्यायापैकी समजा तुम्ही डोळे बंद केले आणि कुणाला पण टिक मार्क केलं, किंवा प्रश्न न पाहता फक्त उत्तर पत्रिकेमध्ये कुणाला पण टिक मार्क केलं, असं नाही. याला अंदाजे नाही म्हणत. अंदाजे म्हणजे काय होईल या ठिकाणी? कुणाचं तरी थोडं डोकं लावायचं. जसं 4 आहे, 4 पैकी समजा तुम्हाला असं वाटते का एक तर येऊ शकत नाही, तुम्हाला असं वाटते की 2, 4 येऊ शकतं, राहायला कोणतं 2 आणि तिसरा येऊ शकते. लक्षात? म्हणजे आपण काय झालो आता, हे जे आपले अंदाजे होते म्हणजे अप्रॉक्सिमेट जो उत्तर होतं त्याचं आपण जवळ पोहोचलो. काय पोहोचलो?
त्या उत्तराच्या जवळ पडतो. समजा तुम्ही याला टिक मार्क कोणता पण आपल्या मताने टिक केली तर त्याला तुम्ही काय म्हणता, टोले म्हणता, टुक्के म्हणता, बरोबर आहे. तो झाला तुमचा अंदाजेच. परंतु आपल्याला इथं कोणते अंदाजे करायचे आहेत, आपल्याला या ठिकाणी जे तुम्हाला थोडस तरी पटत आहे तुमच्या मनाला की हा तर उत्तर येणारच नाही, हा तर उत्तर येऊ शकत नाही, मग राहिला हे दोन येऊ शकतात. तुम्हाला अंदाजे कुठून मारायचे आहेत, मग या दोघांमधून मारायचे आहेत. लक्षात. म्हणजे अंदाजे म्हणजे त्याला म्हणायचं जवळपास, जवळपास म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. अंदाजे याला इंग्रजीमध्ये शब्द आहे अप्रॉक्सिमेट. अप्रॉक्सिमेट. तर तुम्ही जवळपास लिहिला. अरे सॉरी, जवळपास. तर तुम्ही झालं जवळपास. ठीक आहे. अप्रॉक्सिमेट समजला अर्थ. अप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाजे. जे तुम्ही तुक्के मारता की नाही तेच तुक्के म्हणजे अंदाजे. अंदाजे म्हणजे कसलाही विचार न करता त्याला सोडवणे. परंतु या ठिकाणी तुम्हाला कसं सोडवायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला सोडवायचं आहे, कसं सोडवायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला एकदम जवळचं सोडवायचं आहे. कसं सोडवायचं आहे, जवळचं. आलं का लक्षात. एकदम जवळचं आन्सरिंग काढायचं आहे तुम्हाला. आणि या जवळच्यासाठी तुम्हाला पुस्तकीमध्ये एक शब्द आहे सन्निकटता. कोणता शब्द आहे, सन्निकटता. 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 सन्निकटता म्हणजे अतिशय जवळचा. सन्निकटता म्हणजे जवळचा घ्या, जवळपासून घेण्यापेक्षा जवळचा. आलं लक्षात. जवळचा म्हणजे सन्निकटता हा शब्द तुम्हाला पुस्तकीमध्ये दिलेला आहे. कळत आहे मी काय काय सांगितलं तुम्हाला. आता या ठिकाणी या दोन शब्दाचा पहिल्यांदा अर्थ समजलं पाहिजे. सजेस्टिव्ह म्हणजे सूचक. तुम्हाला अशी काहीतरी दिलं राहील सूचना देणारा की त्याच्यावरून तुम्हाला सूचना दिली, असं करा, तसं करा, तसं करा. ठीक आहे. हे झालं सजेस्टिव्ह. आणि त्याचं जे आन्सर विचारलं जाईल तुम्हाला, ते आन्सर तुम्हाला अप्रॉक्सिमेट लिहायचं आहे, अंदाजे लिहायचं आहे. त्याचा परफेक्ट उत्तर राहणार नाही. परफेक्ट उत्तर राहणार नाही, त्याला अंदाजीकरण म्हणतात. ठीक आहे. म्हणून तुम्हाला शिकायचंय व्यंजक अंदाजीकरण. म्हणजे एखादी सूचना दिली असेल तर त्या सूचनेनुसार त्याचं आन्सर कसं काढायचं आहे, अप्रॉक्सिमेट, अंदाजे काढायचे. समजलं. या दोन शब्दाचा अर्थ समजला का. ज्याला अर्थ समजला असेल त्याला प्रश्न समजतील. प्रकरणामध्ये काहीही नाही आहे. ठीक आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, व्यंजक अंदाजीकरण म्हणजे एखादी तुम्हाला सूचना दिली राहील, इंडिकेशन दिलं राहील, सजेशन दिलं राहील की असं असं करा, आणि त्याचं आन्सर तुम्हाला कसं काढायचं आहे, अंदाजीकरणाने. अंदाजीकरणाने अप्रॉक्सिमेट. आलं का लक्षात. अप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाजे काढायचे. पण अंदाजे काढताना जवळचा उत्तर आला पाहिजे. त्याचं उत्तर किती आला पाहिजे, जवळचा उत्तर आला पाहिजे. ठीक आहे. जसं आता या ठिकाणी एक समजा संख्या लिहिलेली 43 ही संख्या लिहिली आणि त्याने म्हटलं की या संख्येच्या दशांश जवळची संख्या लिहा. या संख्येच्या दशांश जवळची संख्या लिहा. ठीक आहे. दशांश, दशांश म्हणजे 10 प्लेस. ठीक आहे. आता याचं उत्तर 2 येते. उत्तर एक येते तुमचं 40 येते आणि एक येते 50. हे दशांश जवळची संख्या झाली, दिसत नाही. ही झाली तुमची 40 आणि ही झाली 50. ठीक आहे. दोन्ही संख्या येतात. हे झालं तुमचं जवळची संख्या, सन्निकटता, जवळचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सगळे उदाहरणं बघत असताना समजून येईल. आता या दोघांमध्ये काही गोष्टीचे रूल तुम्हाला मी या ठिकाणी शिकवतोय. काही गोष्टीचे रूल्स लक्ष द्या इकडं यथार्थ. ठीक आहे. तुमचा उत्तर हा येणार नाही, तुमचा उत्तर हा येईल. कारण 43च्या जवळची, सन्निकटता म्हणजे जवळची, अंदाजे तर लिहायचं आहे आपल्याला, परंतु जवळची पाहिजे. 43च्या जवळची कोण आहे, 40 आहे, 50 नाही आहे. लक्षात. म्हणून तुमचं उत्तर 40 येईल, 50 येणार नाही. कळत आहे मी काय बोलत आहे. समजा
सर 43 आणि 50 मध्ये 7चा फरक आहे. हा, इथं जास्त फरक आहे, इथं कमी फरक आहे. त्याच्यामुळे जवळच्या दशांश मधली संख्या ही येईल, ही येणार नाही. त्याच्यानंतर समजा मी या ठिकाणी जर लिहिलं 47 लिहिलं, लक्षात, एका बाजूला आला 50 हाही तुमचा उत्तर आहे, एका बाजूला आला 40 हाही उत्तर आहे. मग आता या दोघांपैकी जवळचं कोण आहे? 50. तो तुमचा उत्तर येईल 50. 50. लक्षात. तर अशा पद्धतीचं उदाहरण आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. काही कठीण नाही, सोपं आहे. आता मी काही महत्वाच्या सूचना किंवा काही महत्वाच्या 2-3 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे. नंबर 1, कोणकोणती गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे? नंबर 1, लक्ष द्या इकडं. समजा जर एखादी संख्या तुम्हाला सरळ सरळ दिली असेल अशा पद्धतीनं, तर हा झाला तुमचा एकक. हा झाला तुमचा दशक आणि हा शतक. झाला तुमचा शतक. ठीक आहे. आता हे समजा दशांश चिन्हामध्ये असेल, 981 डेसिमल पॉइंट 21, तर हा झाला तुमचा एकक, हा झाला तुमचा दशक, आणि हा झाला तुमचा शतक. 100. समजलं? हा, आता तिसरा घ्या, समजून घ्या. दिसत नाही का? सर दिसत आहे. सर दिसत आहे. दिसत आहे सर. चला, आता पुन्हा तुम्ही माईक ओपन नको करा पहिल्यांदा. काम असेल तर विचारा, काम असेल तर बोला, महत्वाचं असेल तर. ठीक आहे. हा, चला, त्याच्यानंतर असं ही संख्या घेतली. ओपन करा. हा, लक्ष द्या इकडे. ठीक आहे. 2 डेसिमल पॉइंट 481. आता जर तुम्हाला माहित आहे की डेसिमल पॉइंटच्या या बाजूची संख्या काय होते? पूर्णांक संख्या. डेसिमल पॉइंटच्या त्या बाजूची संख्या काय असते? पूर्णांक असते. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? सर. हो सर. हा, तर या बाजूची संख्या पूर्णांक असते, या बाजूची संख्या अपूर्णांक असते. ठीक आहे. आता जेव्हा दशांश चिन्हामध्ये तुम्हाला एकक, दशक, शतक विचारलं असेल तर दशांश चिन्हाच्या पूर्ण संख्या येते. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा, याच्यावरचे फक्त मोजकीच उदाहरणं आहेत, पण आलं पाहिजे, माहित असलं पाहिजे. परंतु दशांश चिन्हाच्या या बाजूला जर विचारलं असेल अपूर्णांकामध्ये, तर या दशांश चिन्हाला एकक थोडस नाव चेंज केलं, याला म्हणतात एकांश. याला म्हणतात एकांश म्हणतात. याला काय म्हणतात? एकांश. दशांश चिन्हाला म्हणतात एकांश, म्हणजे एककाचा अंश असते, तो एककाचा अंश असते, म्हणून त्याला एकांश म्हणतात. ठीक आहे. आता इंग्लिश मध्ये वन्स म्हणतात ना? काय म्हणतो बेटा? याला इंग्लिश मध्ये वन्स म्हणतात ना? हो, त्याचं उच्चारण बदलते. वन्स. आता हा दशांश चिन्ह म्हणजे एकांश लक्षात ठेवायचं. म्हणजे असं समजायचं, दशांश चिन्ह म्हणजे एकक. फक्त तुम्हाला नाव काय येईल? एकांश, दशांश, शतांश असं नाव येईल. ठीक आहे. जसं हा 4 आहे, या 4ला तुम्ही म्हणाल दशांश. ठीक आहे. या 8ला म्हणाल तुम्ही शतांश. लक्षात. आणि याला काय म्हणाल? या 1000ला तुम्ही हजारांश म्हणू शकता, किंवा मग सहस्त्रांश म्हणतात. सहस्त्रांश. लक्षात. समजून घ्या मी काय बोलत आहे. तर सहस्त्र म्हणजे 1000, हा एक शब्द लिहून ठेवून द्यायचा. सहस्त्र म्हणजे 1000. सहस्त्र म्हणजे 1000. दशसहस्त्र म्हणजे 10,000. सहस्त्र म्हणजे 1000, दशसहस्त्र म्हणजे 10,000. हा. काय म्हटलं बेटा? सहस्त्र 10,000 होते ना? सहस्त्र
नाही सर, दहस्त्र मीन्स 10,000 हा होते. दहस्त्र, दहस्त्र, हा दहस्त्र म्हणजे 10,000 किंवा दशसहस्त्र म्हणजे 10,000. सर हा सर जो हजार नाही दिसत आहे, हजार. हो 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 ठीक आहे. तर एक काम करा, मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितली या ठिकाणी, हा इथं लिहितो. हा झाला सहस्त्र, सहस्त्र ठीक आहे. सहस्त्र म्हणजे 1000. आता दिसत आहे ठीक आहे. हा बघा इकडं, मी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्याचं कारण हे की दशांश चिन्हाच्या इकडली संख्या तुमची पूर्ण संख्या असते म्हणून एकांक, दशक, शतक असते. परंतु दशांश चिन्हाच्या या बाजूची संख्या ही तुमची अपूर्णांक असते, म्हणजे एकेकाचा अंश, दशकाचा अंश असते, शतकाचा अंश असते, म्हणून त्याला एकांश, दशांश, शतांश, सहस्त्रांश असे म्हणतात. आलं लक्षात. परंतु लक्षात ठेवायचं, या दशांश चिन्हाला एकक पकडायचं. दशांश चिन्हाला एकक पकडायचं. एवढं समजलं ठीक आहे. एवढं समजलं. आता एक काम करा, याची स्क्रीनशॉट काढून पाठवून द्या, म्हणजे तुम्हाला उदाहरण सोडवताना सोपं जाईल. हे सांगण्याचं तात्पर्य हे की हे उदाहरणामध्ये मधामध्ये हे शब्द आले आहेत, तर तुम्हाला हे अडचण निर्माण करणार नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. काढली, पाठवली का बाळांनो? कुणीतरी एक जणांनी पाठवून द्या. सर मी पाठवली आहे, निधी सोनटक्के. ओके चला. त्याच्यानंतर आणखी एक दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत या ठिकाणी. मग आपण प्रकरणाची सुरुवात करू. सोपं प्रकरण आहे, फक्त ह्या गोष्टी समजायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा पुस्तकीमध्ये एखादा शब्द राहील, विरहित. विरहित, विरहित म्हणजे होते नसणे. विरहित म्हणजे काय होते? नसणे होते. मग आता समजा तुम्हाला पुस्तकीमध्ये चिन्ह विरहित शब्द आला असेल, चिन्ह विरहित. चिन्ह विरहित म्हणजे चिन्ह नसलेला. चिन्ह विरहित म्हणजे चिन्ह नसणे. समजलं मी काय बोलत आहे? विरहित म्हणजे नसणे, चिन्ह विरहित म्हणजे चिन्ह नसणे. एखादा सिम्बॉल असेल, एखादा डेसिमल पॉइंट असेल, एखादा आन्सर काही तुम्हाला सिम्बॉल दिलं असेल तर त्याला काढायचं. आणि या ठिकाणी तर फक्त तुम्हाला डेसिमल पॉइंट दिलं असेल म्हणून डेसिमल पॉइंट काय राहील? चिन्ह विरहित जर म्हटलं असेल तर याचा अर्थ डेसिमल पॉइंट काढायचा. म्हणजे डेसिमल पॉइंट नको हे त्याचा अर्थ होते. चिन्ह विरहित म्हणजे पुस्तकी जर प्रश्न आला असेल तर चिन्ह विरहित म्हणजे डेसिमल पॉइंट नको म्हणजे चिन्ह विरहित. समजलं? सन्निकटता शब्द तुमचा गेलेला आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, लक्ष द्या इकडे आता मी काय बोलतो. कोणतीही संख्या लक्ष द्या. बघा इकडे मी काय करतोय आता. कोणतीही संख्या ठीक आहे. लक्ष द्या इकडे आता. कोणत्याही संख्येमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील, एकांश, दशांश, शतांश म्हणा किंवा एकक, दशक, शतक असे कोणत्याही संख्या विचारतील. असं नाव दिलं राहील आणि त्याच्यावरून विचारेल की त्याची सन्निकटता काढा, त्याचा उत्तर अंदाजे करा, त्याचा गुणाकार करा, असं काहीतरी प्रश्न विचारत असेल. निकटतम लिहा. निकटतम म्हणजे जवळ. पुन्हा एक शब्द तोच, सन्निकटता म्हणजे निकटतम. सन्निकटता म्हणजे जवळचं, त्याला म्हणतात निकटतम. निकटतम म्हणजे जवळचा. ठीक आहे, हे याचा अर्थ होते. ठीक आहे. आता लक्ष द्या मी काय बोलतो. जर एखादी संख्या असेल
49.5 किंवा 49.7. ठीक आहे, लक्ष द्या इकडे मी काय बोलतो. 49.7 आहे. ठीक आहे. आता याचं अंदाजीकरण काय होईल, याचं अंदाजीकरण काय होईल, याचं अप्रॉक्सिमेट काय होईल लक्षात घ्या. डेसिमल, आता तो प्रश्न विचारेल तुम्हाला, एकांश मध्ये लिहा, दशांश मध्ये लिहा किंवा एककामध्ये लिहा, दशकामध्ये पूर्ण करा, असे प्रश्न राहील. तर लक्षात ठेवायचं की एखादी संख्या ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर, ज्याच्यामध्ये उत्तर विचारलं असेल, उत्तर विचारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर ती संख्या किंवा जर तो अंक 5 पेक्षा जर मोठा असेल, लक्ष द्या इकडं, तो अंक जर 5 पेक्षा जर मोठा असेल, मी काय बोलत आहे लक्ष द्या, जर अंक 5 पेक्षा जर मोठा असेल तर त्या अगोदरचा एक अंक वाढतो. जसं आता या ठिकाणी 7 हा अंक कसा आहे, 5 पेक्षा मोठा आहे, 5 पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. म्हणून दशांश चिन्हानंतरचा 7 हा 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून त्याचा अगोदरचा अंक काय होतो, 1 ने वाढतो. हे लक्षात ठेवायचं, 1 ने वाढतो. म्हणजे 5 पेक्षा मोठा जर असेल, म्हणजे 6 असेल, 7 असेल, 8 असेल किंवा 9 असेल, तर अगोदरचा अंक काय होतो, लक्ष नाहीये, अगोदरचा अंक काय होतो, वाढतो. अगोदरचा अंक काय होतो, वाढतो. इथं लिहून देतो, अगोदरचा अंक वाढतो. ठीक आहे. जसं उदाहरणार्थ हा 5 पेक्षा मोठा आहे 7, म्हणजे याचा उत्तर येईल 50. 50 कसा आला, इथला एक अंक वाढला, एका अंकाने वाढते फक्त, म्हणजे इथे 49 होता, ते 1 ने वाढला तर काय होईल, 50 होईल. एवढं समजलं? हो सर. चला, त्याच्यानंतर मी अगर सर अगर त्याचे 9 च्या वरतीची संख्या असेल, 10, 11, 12, काय 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 म्हणजे 5च्या समोरची संख्या असेल 12, 11, मग तो असंच उदाहरण सॉल्व्ह करायचं. हो, तो प्रश्न काय विचारते त्याच्यावर डिपेंड आहे. मी तुम्हाला फक्त एक छोटासा रूल सांगितलं, या रूल्स नुसार तुम्हाला लक्षात येईल. उदाहरण समजलं, उदाहरणाकडे जाऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल. मी काय म्हटलं तुम्हाला, हा बोला सर. 49.7 7च्या जागी जर 4 राहिला तर उत्तर काय येईल? आम्ही तेच सांगतो ना, आता समोरच्या संख्या घेतो ना. जसं आता या ठिकाणी 49.5 समजा 4 असेल. आता हा जो अंक आहे कसा आहे, 5 पेक्षा लहान आहे, 5 पेक्षा लहान आहे. तर मग लहान आहे म्हणजे असं होत नाही, लहान आहे म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत लहान आहे म्हणजे हा कमी होईल. जसं आता मोठा अंक असेल तर आपण अगोदरचा अंक वाढवतो, ठीक आहे, किंवा वाढवतो. तर आपण काय करतो, अंक वाढवतो. परंतु समजा लहान असेल तर अंक वाढवत नाही, तीच संख्या असते. म्हणजे 5 पेक्षा लहान आहे 4, म्हणून या ठिकाणी उत्तर फक्त काय येईल, 49च येईल. एवढं समजलं? कमी होणार नाही, फक्त काय होईल, संख्या तीच राहते, संख्या तीच राहते. समजत आहे का मी काय बोलत आहे? हो सर. सगळ्यांना समजलं? जर 5 पेक्षा लहान संख्या जर असेल तर संख्या तीच राहते, आणि 5 पेक्षा मोठा जर अंक असेल तर संख्यामध्ये 1 ने वाढ होते. जसं उदाहरणार्थ तुम्ही दुकानामध्ये सामान घ्यायला गेलेत, लक्षात मी काय करतो, मी काय बोलतो लक्षात घ्या. दुकानामध्ये तुम्ही सामान घ्यायला गेले आणि तुमचा सामान झालेला आहे, तुमचा सामान झाला 109 रुपये 70 पैसे, 109 रुपये 70 पैसेचा तुमचं सामान झाला. मग दुकानदार काय करेल, तुमच्याकडून किती रुपये घेईल दुकानदार? 109 रुपये 70 पैसे घेणार नाही.
त्याला माहित आहे की आपल्याकडे 70 पैशाचा हिशोब नाही आहे, म्हणजे चिल्लर नाही आहे किंवा त्याच्याकडे सुट्टे नसतील. 10 रुपये. मग तो काय करेल माहित आहे, तो काय करेल तुमच्याकडून सरळ सरळ 110 रुपये घेईल. काय घेईल? 110 रुपये घेईल. एवढं समजलं का मी काय बोलत आहे? का बरं 110 रुपये घेईल? कारण 9 नंतरचा हा जो 7 आहे, हा 7 कसा आहे? 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून तो 110 रुपये घेईल तुमच्याकडे. परंतु समजा जर या ठिकाणी 109 रुपये 10 पैसे जर असेल, 109 रुपये 10 पैसे जर असेल, तुम्ही अनुभव घेऊन बघा, दुकानामध्ये एखाद्या वस्तू घेताना समजा तुम्हाला दशांश चिन्हामध्ये जर तुमच्या काहीतरी सामान झालं असेल, तर सगळ्यात जास्त तुम्ही जे मेडिसिन घेता, एखादा दवाखान्यामध्ये जे गोळ्या वगैरे घेता की नाही, औषधी, तिथं तुम्हाला दशांश चिन्हामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला हे दिसतात, 93 रुपये 75 पैसे असं रेट राहते गोळ्यांचं, पैशांमध्ये राहते. तर जनरली दुकानवाला तुमच्याकडून सरळ सरळ अंदाजे तुमच्याकडून पैसे घेतो. जसं आता 109 रुपये 10 पैसे झाले असेल, तर पहिल्या याच्यामध्ये काय होतं, पहिल्या याच्यामध्ये 30 पैसे तुमच्याकडून जास्त जातात, 30 पैसे जास्त जातात. याचा अर्थ काय? कारण त्याने आन्सरिंग ढोबळमानाने केली. त्याला माहित आहे की 5 पेक्षा जास्त आहे, म्हणून त्याने काय केलं, सरळ सरळ तुमच्याकडून 110 घेतले. परंतु 109 रुपये 10 पैसे समजा जर तुमचा बिल झाला असेल, तो तुमच्याकडून काय करतो, फक्त 190 रुपये घेणार. किती घेणार? 109 रुपये घेणार, 10 पैसे घेणार नाही. कारण की हा सर मी सिमोनी, हा अगर 109 असेल, 109 डेसिमल पॉइंट 59 असेल तर कसं सॉल्व्ह करायचं? 59 असेल तर प्रश्न काय विचारते ते सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला प्रश्न काय विचारतात ते महत्वाचं आहे. हे आता दुकानाचं उदाहरण घेतलं आपण फक्त, हे दुकानदारावर डिपेंड आहे आता काय करायचं आहे. आता 59 म्हणजे आता इथं पैशाचा विचार आहे, इथं प्रश्न कशाचा आहे, तर दुकानात गेला पैशाचा विचार. 109 रुपये 59 पैसे झाले, 5 पैसे होईल का? 59 पैसे होईल. 59 म्हणजे 50 पैशापेक्षा जास्त झाले ना. सिमोने मी काय बोलतो, 59 म्हणजे 50 पैशापेक्षा जास्त झाले ना. 1 रुपयाचे अर्धे किती होते? हा तुमचा 1 रुपया आहे, 1 रुपीज आहे. 1 रुपीज म्हणजे 100 पैसे. 100 पैसे. मग तुमचे 100 पैशाचे 2 अर्धे करा, इकडे आले 50 पैसे, इकडे आले 50 पैसे. मग मला सांगा, समजा हे तुम्ही 109 रुपये 49 पैसे म्हणता, कारण की रुपये आले. मग आता पैसे जेव्हा म्हणतात 59 म्हणजे काय झाले, 50 पेक्षा जास्त झाले ना. तर मग दुकानदार तुमच्याकडून, जेव्हा दुकानदार काय घेईल तुमच्याकडून, सरळ 110 रुपये घेईल, कारण की 50 पैशापेक्षा जास्त आहे. आता हे पैसे आहेत म्हणून, पण हे जर संख्या जर एखादी दिली असेल एखादी आणि म्हटलं असेल त्यांनी की दशांश मध्ये पूर्ण करा, तर तुम्हाला फक्त 9च घ्यावं लागेल. एकांश मध्ये पूर्ण करा म्हणाल तर फक्त 5चा विचार करावा लागेल. त्यांना म्हटलं असेल या संख्येला एकक मध्ये पूर्ण करता, हा 9 घ्यावा लागेल. त्यांना म्हटलं या संख्येला दशक मध्ये पूर्ण करता, ही संख्या घ्यावी लागेल. म्हणजे जो प्रश्न विचारत आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कशामध्ये तिला पूर्ण करायचं आहे. एवढं समजलं मी काय बोलतोय? हो सर. हे उदाहरण तुम्हाला उदाहरण सोडवत असताना लक्षात येईल असं समजणार नाही, पण तरी मी काय काय बेसिक आहेत या प्रकरणाचे हे तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्हाला प्रश्न पाहिल्याबरोबर तेवढा डोक्याला त्रास होणार नाही. ठीक आहे. आता मी हे तुम्हाला सांगितलं की 5 पेक्षा लहान जर संख्या असेल तर अंक तोच राहतो, आणि 5 पेक्षा मोठा अंक असेल किंवा 5 पेक्षा मोठा जर अंक मिळत असेल तर संख्यामध्ये 1 ने वाढ होते. एवढं समजलं? परंतु मला कुणी असा प्रश्न विचारला नाही मगापासून की समजा जर 5 असेल तर काय होईल. आता हो सर, 5 असेल तर काय होईल? हा, 5 असेल तर काय होईल. आता मला सांगा, हा एक अंक आहे, 1 डिजिट नंबर, 1 डिजिट नंबर, 1 डिजिट नंबर, 1 डिजिट नंबर. हा 1 डिजिट नंबर, 1 डिजिट, इकडे 10 म्हटलं तर 2 डिजिट होईल. त्याच्यामुळे 1 2 3 4 इक्वल झाले, 6 7 8 9 इक्वल झाले. आता हा 5 कसा आहे तुमचा? सेंटर मध्ये आहे. 5 कसा आहे?
तुमच्या सेंटर मध्ये आहे. म्हणजे आपला प्रकरणच कसा आहे, अंदाजी आहे. समजलं का मी काय बोलत आहे? आपला हा प्रकरणच काय आहे, अंदाजी आहे. अंदाजी म्हणजे अप्रॉक्सिमेट आहे. इथं जास्त टेन्शन घ्यायचं नाही, पण उत्तरही तुम्हाला तसेच दिले जाते. ठीक आहे. तर समजा जर 5 असेल तर 5ला तुम्ही दोन्हीही कंडिशन मध्ये वापरू शकता. 5ला तुम्ही दोन्हीही कंडिशन मध्ये वापरू शकता. आलं लक्षात? 2 कंडिशन किंवा 3 कंडिशन मध्ये पण वापरता येईल. बघा इकडे मी काय करतो आता. जसं मगाशी तुम्ही हा सेंटर मध्ये असल्यामुळे 109 रुपये तुमचे 50 पैसे झाले आहेत. 109 रुपये 50 पैसे. याला तिन्ही कंडिशन लागू होतात आणि तुमचा पर्याय पण याच्यावर डिपेंड असते की पर्यायामध्ये काय दिलं आहे. आणि उत्तर देताना तुम्हाला योग्यच उत्तर दिलं राहील. ठीक आहे. आता लक्ष द्या. 109 रुपये 50 पैसे आहेत समजा. तुम्हाला जर 109 रुपये 60 पैसे आले असेल तुम्ही 60 पैसे देऊ शकता का? सध्या 60 पैसे वापरता का तुम्ही? समजा 50 पैसे नसेल वापरत, 5-10 वर्ष अगोदर किंवा 5 वर्ष अगोदर 1 पैसा 2 पैसा 5 पैसे हे काही नव्हते. 4-5 वर्षा पहिले किंवा 10 वर्ष अगोदर. आलं लक्षात? तर 50 पैसे हे आता बंद झाले किंवा 50 पैशाचं आपण चलन करतो. समजत आहे का मी काय बोलत आहे? 50 पैशाचं आजही आपण चलन करतो. चलन समजते? चलन म्हणजे त्याचा पैसे जरी नसतील 50 पैशाचा, जरी सिक्का नसेल, कॉइन नसेल, तरी आपण त्याचा व्यवहारामध्ये वापर करतो. एखाद्या दुकानदाराने समजा 109 रुपये 50 पैशाची वस्तू झाली. ठीक आहे. तर तो काय करेल, तुमच्याकडून 110 रुपये घेऊन टाकेल. सरळ सरळ तो घेऊ शकतो. आलं का मी काय बोलता? समजत आहे? दुकानदार तुमच्याकडनं 110 रुपये घेऊ शकतो. एक कंडिशन. दुसरी कंडिशन, दुकानदार तुमच्याकडून 109 रुपये पण घेऊ शकतो. सेकंड कंडिशन. नंबर थर्ड कंडिशन, दुकानदार तुम्हाला 109 रुपये 50 पैसे पण मागू शकतो. कारण की 50 पैसे हे चलनामध्ये आहेत. आज नाही आहे पण अगोदर होते. तर 150 पैसे तुमच्या चलनामध्ये जरी सिक्का नसेल तर तुम्हाला काय करेल, 110 रुपये गेले एक चॉकलेट देऊ शकते किंवा सोडू पण शकते किंवा जास्त पण घेऊ शकते. समजत मी काय बोलत आहे? कुणाला कळत आहे का मी काय बोलत आहे? नसेल कळत तर बोला. मी काय म्हटलं, जर 5 अंक असेल तर तुम्ही एक अंक वाढवू शकता किंवा जशीच्या तशी संख्या ठेवू शकता किंवा 5ला काढून ती संख्या ठेवू शकता. म्हणजे 109 रुपये 50 पैसे पण चालेल, 109 रुपये पण चालेल आणि 110 रुपये पण चालेल. समजलं? ह्या तिन्ही कंडिशन 5 मध्ये सुटेबल असतात. परंतु जनरली हे उदाहरण म्हणा किंवा हा प्रकरण म्हणा, आपला जो आपण बघत आहे हा व्यंजक अंदाजीकरणाचा आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या डोक्याला ताण पडू नये म्हणून तुम्हाला 5 अंक येईल अशी संख्या तरी उदाहरणामध्ये दिली जाणार नाही. एवढं समजलं मी काय बोललो तर? हो सर. हा, असा तुम्हाला उदाहरण दिला जाणार नाही की ज्याच्यामध्ये 5 येईल. कारण जर 5 आला तर तुमच्याकडे 3 कंडिशन येतात. एक तर अंक वाढवा किंवा मग तीच संख्या राहू द्या 5ला सोडून किंवा मग 5ला पकडून तीच संख्या राहू द्या. समजलं? 109 रुपये दशांश चिन्ह 50 पैसे राहील आन्सर, किंवा 190 रुपये राहील आन्सर, किंवा 110 रुपये राहील आन्सर. समजलं? हो सर, समजलं. हा, या तिन्ही कंडिशन राहील 5 मध्ये. परंतु 5च्या कमी जर असेल, समजला. 5च्या कमी असेल, याला 3 कंडिशन झाली. समजा 5च्या कमी असेल, 40 पैसे असेल, तर तुम्हाला परफेक्ट उत्तर काही 190 रुपये येईल. समजलं? कारण की 50 पेक्षा कमी आहे. समजा या ठिकाणी 60 किंवा 70 असेल तर काय होईल? 110 रुपये होईल. आता लक्ष द्या मी काय सांगतो. समजा 49 आहे, 109 रुपये 49 आहे, किती होईल आन्सर? 109 रुपये. व्हेरी गुड, 109 रुपये. समजा जर आता या ठिकाणी 51 लिहिलं तर काय होईल? 110 रुपये.
म्हणजे हो सर, समजलं. समजलं, ह्या गोष्टी समजल्या. ह्या कारण की गोष्टी 51 हा एक अंक 50 पेक्षा जास्त आहे. जास्त आहे. ओके, बरोबर. सिमोनीला लवकर कळते. समजला बाळांनो? हो सर. नक्की? नक्की हो का? सर. हो सर. तर एक काम करा, आता या प्रकरणाला आपल्याला काही नाही या प्रकरणामध्ये, ठीक आहे. या हो. प्रकरणाचा एवढाच भाग होता. आता या प्रकरणाच्या या छोट्या छोट्या हिंट वरून आपल्याला उदाहरणे सोडवायची आहेत. उदाहरणे सोडवताना काही तुम्हाला शब्द येतील, ते शब्द मी शिकवले, सांगितले. चिन्हविरहित शब्द येईल, एक्सक्यूज मी सर. हा बोला. हो सर, आहेत क्वेश्चन मध्ये. हा बोला सर बेटा. मी आता लॅब होऊ शकते का? हा बिलकुल बिलकुल बिनधास्त. झाला आपला प्रकरण या ठिकाणी. आता सर आपण उद्याला ऑनलाईन क्लास आहे माझी ओके सर. ओके 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 ठीक आहे. तर तुम्हाला शब्द येतील. सन्निकटता शब्द आहे. बघा कोणकोणते शब्द येतील तुम्हाला पुस्तकीमध्ये, म्हणून मी हे शब्द घेतले ना, तर कन्फ्युज व्हायचं नाही काय होते याचा अर्थ. विरहित शब्द राहू शकेल. विरहित म्हणजे एखादा चिन्ह असेल, एखादा सिम्बॉल असेल, तो काढणे, त्याला म्हणतात विरहित. किंवा चिन्ह विरहित राहील, ते चिन्ह काढणे. सन्निकटता शब्द राहील. सन्निकटता म्हणजे जवळचा, लगतचा असा पण शब्द राहील. जसं सन्निकटताचा अर्थ होतो निकटतम. निकटतम पण नाव राहू शकते, जवळचा राहू शकते, अधिकचा राहू शकते, जवळपास राहू शकते, अंदाजे राहू शकते. अशी विविध नावं येतील तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी. त्याच्यामुळे हा मी तुम्हाला सगळे नावं सांगितली आणि सगळा बेस सांगितला. अधिकतम नाव येईल. अधिकतम म्हणजे जास्तीत जास्त. जसं आता हा अधिकतम नाव आहे, अधिकतम. अधिकतम म्हणजे जसा मगाशी आन्सर सांगितलं मी की 43 चे. ह्या इथं क्वेश्चन मध्ये दिलाय अधिकतम सन्निकटता लक्षात द्या. अधिकतमचा अर्थ कसा होईल? अधिकतम म्हणजे जवळचा, एकदम जवळचा. अधिकतमचा अर्थ होते जास्तीत जास्त, किंवा मग अधिकतम म्हणजे एकदम जवळचा. अधिकतमचा अर्थ या ठिकाणी जसं आता 43 सांगितलं, 43 चे दशांश ते 40 पण होते आणि 50 पण होते. परंतु याच्या अधिक जवळचा कोण आहे? तर अधिक जवळचा 40 आहे. समजलं? म्हणजे अधिकतम म्हणजे अधिक जवळचा, म्हणजे जास्त जवळचा. ठीक आहे. जसं आता या ठिकाणी 47 असेल, त्याचा आन्सर तुमच्या 40 पण येते आणि 50 पण येते. या 47च्या अधिक जवळचा कोण आहे? तुमचा उत्तरी 50. समजलं? तर हा पण तुमचा असे शब्द येतील तुम्हाला, कन्फ्युज व्हायचं नाही. पहिल्यांदा शब्दाचा अर्थ समजून घ्यायचं. अधिकतम म्हणजे अधिक जवळचा. ठीक आहे. त्याच्यानंतर सन्निकटता पण शब्द झाला, अधिकतम पण झाला, दशांश झाला, सहस्त्र पण झाला आहे ना. सहस्त्र पण झाला. मग कोणते शब्द आहेत नवीन? तर साधारण. साधारण शब्द आहे. साधारण म्हणजे असं काय म्हणू आता साधारणला आपण? साधारण म्हणजे विशेष नाही, सेम, सिंपल. साधारण म्हणजे सिंपल. साधं करा उदाहरणाला. जसं आता बघा इकडे मी एक उदाहरण देतो म्हणजे समजून सांगतो. लक्ष द्या इकडे. या उदाहरणाला सोडवायचं आहे, किंवा त्याला म्हटलं की अंदाजे उत्तर काढा किंवा साधारण उत्तर काढा. जाऊ शकता, ज्याला जायचं आहे ते जाऊ शकता. मी बंद करतो 5-10 मिनिटांमध्ये. ठीक आहे. याला सोडवा म्हटलं, साधारण पद्धतीने सोडवा किंवा जवळच्या पद्धतीने सोडवा किंवा सन्निकटता काढा याची, किंवा याचं अंदाजीकरण उत्तर काढा. तर याला सोडवायचं कसं? लक्ष द्या इकडे. हा तुमचा किती आहे? 78.51 आहे, म्हणजे हा 50 आहे किंवा 5 घ्या. ठीक आहे. तर याला तुम्ही सरळ सरळ काय कराल? लक्ष द्या इकडं. लक्ष आहे? दोन पद्धतीने करू शकता तुम्ही याला. एक तर हा 78 दशांश चिन्ह, जर दशांश चिन्ह मध्ये लक्ष द्या मी काय बोलतो. हा दशांश पाहायला दोन पद्धतीने करता येईल. दशांश चिन्ह असल्यामुळे हा तुमचा एक तर 79 होईल याचा अर्थ.
बरोबर आहे? कारण की 5 हो सर. 51 आहे ना, तर हा समजा 79 झाला आणि हा 49 आहे, तर हा तुमचा काय 32 जसाचा तसा राहील. 32. यांची बेरीज करावी लागेल. समजलं? किंवा समजा जर या ठिकाणी दशांश चिन्ह नाही आहे आणि साधी संख्या आहे, तर लक्ष द्या आता काय होईल. हा 78च आहे. याला तुम्हाला म्हणते की दशांश मध्ये पूर्ण करा किंवा अंदाजे उत्तर लिहा. आता 78 आहे म्हणजे इथला अंक कसा आहे, 5 पेक्षा मोठा आहे म्हणून इथं सरळ सरळ काय होईल 80 होईल. ठीक आहे. आणि इथलं अंक 5 पेक्षा लहान आहे म्हणून सरळ सरळ इथे काय होईल 30 होईल. याचा उत्तर येईल 8 9 10 11 110. सरळ सरळ उत्तर केलं, साधारण उत्तर. उत्तर तर हा येणार नाही, पण याला अंदाजे उत्तर म्हणतात. आलं का लक्षात? समजत आहे? हा बोला. तर 30च्या नंतरचं नाही दिसत आहे. 79 व्हायला पाहिजे. काय म्हटलं बेटा? तर 78चं 79 व्हायला पाहिजे. नाही 79 व्हायला पाहिजे, ते मान्य आहे आपल्याला 79 व्हायला पाहिजे, पण हा प्रश्नावर डिपेंड ठरते. म्हटलं की त्यानं काय विचारलंय. त्याने काही नाही विचारलं आहे. त्याने दशांश मध्ये पूर्ण करा, एकांश मध्ये पूर्ण करा, एककामध्ये पूर्ण करा, दशांश असे शब्द देईल तो. आपण हे फक्त अंदाजे घेतलं की 8 पेक्षा मोठा आहे किंवा मग आता ठीक आहे, इथं आपण आपला 89 पण येऊ शकतो. प्रश्न कसा विचारलाय त्याच्यावर डिपेंड आहे. प्रश्न कसा विचारलाय त्याच्यावर डिपेंड आहे. त्याने म्हटलं की दशांश मध्ये पूर्ण करा, दशांश मध्ये पूर्ण करा असं जर प्रश्न विचारला असता तर हा तुमचा 80 आला असता. इथं दशांश मध्ये पूर्ण करा म्हटलं असतं तर 30 उत्तर आलं असतं. त्याने एकांश मध्ये पूर्ण करा म्हटलं असतं तर तुमचा उत्तर आला असता 79. ठीक आहे. आणि इथं जर एकांश मध्ये पूर्ण करा म्हटलं असतं तर तुमचा उत्तर आला असता 32 जसाचा तसा. समजत आहे? म्हणजे उदाहरणामध्ये काय विचारलं आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. समजलं? तर आपला एवढा भाग आजचा झालेला आहे. कुणाला याची फोटो पाठवून घ्या म्हणजे बाकीच्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. 8 वाजले. उद्याला आपण काय घेणार? तुमचा व्हॉट्सअप नंबर सेंड करा बरं. सर याची स्क्रीनशॉट पाठवून देऊ? हा स्क्रीनशॉट पाठवा बेटा आणि हे लिहून घ्या. ठीक आहे. आणि उद्याला आपण सरळ प्रश्नांची उत्तर घेऊ. सर हा बोला अमय. 8 वाजता घेता का क्लास? काय म्हटलं बेटा? क्लास 8 वाजता घ्या. अरे भरपूर जणांचा प्रॉब्लेम आहे ना बेटा 8 वाजताचा, म्हणून की नाही. आता बघा 2-3 जण क्लासला सोडून गेले 8 वाजता. तुला कोणता अडचण आहे सांग. अम्माई कोणती अडचण आहे बेटा? हा बोला ना. सर हा सर हा सर ते तुम्ही रेकॉर्ड सर 2-3